आता तुम्ही बघू शकते तर हे आमचे इंटेक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची टीम एली आहे. काळ ते 10 वाजता ते गोकाक सोडले होते. रात्री 1 वाजता बेळगावला येऊन पोहोचले. आता एजेंडा काय आहे म्हटलं तर 30-40 वर्ष झाले गोकाक डिस्ट्रिक्ट होणारा पाहिजे म्हणून कर्नाटक सरकार पेंडिंग ठेवते ठेवते इतकी वर्ष झाले. आता काय आहे, बेळगाम जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे. बेळगाम मार्केट नंतर दुसऱ्या बडा मार्केट गोकाक आहे. आमचं गोकाक सगळ्याला माहित आहे. गोकाक फॉल्स, गोकाक कर्दंड हे फेमस आहे, वर्ल्ड फेमस आहे. कर्नाटकमध्ये नाही, इंडियामध्ये नाही, वर्ल्ड फेमस आहे. गोकाक आता एक टुरिस्ट प्लेस आहे. बरं, प्रॉब्लेम काय आहे, इम्पॉर्टन्स नाही मिळला गोकाकला. आता बघा, बेळगाम जिल्हा 1956 मला माहित नाही एक्झॅक्टली किती वर्ष अगोदर हे डिस्ट्रिक्ट झाला बेळगाव. ब्रिटिश गव्हर्नमेंट केले होते अनाउन्समेंट. JH पटेल आणि गोकाक जिल्हे सँक्शन घेऊन ते मुख्यमंत्री थे, तब सँक्शन दिले. पर जिल्हा अधिवेशन गोकाक संपलं नाही, फॉर्मॅलिटीज मध्ये हे पेंडिंग आहे. आता गोकाक बघा, मार्केटमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, बिझनेसमध्ये नंबर 2 आहे बेळगाम सिटी नंतर. बेळगाम जिल्ह्यामध्ये तो एक अपॉर्च्युनिटी ग्रोविंग सिटीला दिले तर सगळ्याला फायदा आहे. गोकाक जनताला, सगळ्याला, लेबर डिपार्टमेंट, लेबर काम करते म्हणजे लोक लई आहे तिथे, सगळ्याला फायदा आहे. ते ग्रोविंग सिटीला इम्पॉर्टन्स दिले तर सगळ्याला परवडते. ते गव्हर्नमेंट पेंडिंग